नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे अर्चना's टीचिंग अप या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत महा-टी-ई-टी 2026 सामाजिक शास्त्र पेपर 2 साठी प्रिव्हियस इयर बेस MCQs. हे प्रश्न इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि अर्थशास्त्र या सर्व घटकावर आधारित आहेत आणि परीक्षेत थेट विचारले जाण्याची शक्यता खूप जास्त आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटी तुमचा स्कोअर नक्की कमेंट करा. चला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, भारतीय राज्यघटनेतील 73व्या घटनादुरुस्ती अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? योग्य उत्तर ऑप्शन सी 1993. प्रश्न दुसरा, इकायतादारी पद्धती कोणत्या कालखंडात प्रचलित होती? योग्य उत्तर ऑप्शन सी दिल्ली सल्तनत. प्रश्न तिसरा, भारतातील काळी माती प्रामुख्याने कोणत्या पिकासाठी योग्य आहे? योग्य उत्तर ऑप्शन सी कापूस. प्रश्न चौथा, अधिकार व कर्तव्य ही संकल्पना कोणत्या भागात दिली आहे? तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन डी भाग 4 ए. प्रश्न पाचवा, रयतवारी पद्धत कोणी सुरू केली? तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन सी थॉमस मन्नो. प्रश्न 6, भारतातील सर्वात मोठी खारफुटी वनक्षेत्रे कोठे आहे? तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन ए सुंदरबन. प्रश्न 7, नियोजन आयोग कधी स्थापन झाला? योग्य उत्तर ऑप्शन सी 1950. प्रश्न 8, दुहेरी नागरिकत्व कोणत्या देशात आहे? योग्य उत्तर ऑप्शन बी अमेरिका. प्रश्न 9, जालियावाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी झाले? योग्य उत्तर ऑप्शन बी 1919. प्रश्न 10, ट्रोपोस्फिअर थराची उंची साधारण किती असते? तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन सी 10 ते 12 किमी. प्रश्न 11, मान्सून शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन बी अरबी. प्रश्न 12, लोकसभा अध्यक्ष यांची निवड कोण करते? तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन सी लोकसभा सदस्य. प्रश्न 13, हरित क्रांती भारतात मुख्यतः कोणत्या पिकासाठी झाली? तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन बी गहू. प्रश्न 14, सार्कची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन बी 1985. प्रश्न 15, मुलकी व्यवस्था कोणत्या राज्यात प्रचलित होती? योग्य उत्तर ऑप्शन ए मराठा. प्रश्न 16, भारतातील सर्वात मोठे पठार कोणते? योग्य उत्तर ऑप्शन सी दख्खन. प्रश्न 17, मूलभूत कर्तव्य किती आहेत? योग्य उत्तर आहेत ऑप्शन बी 11. प्रश्न 18, स्वदेशी चळवळ कोणत्या घटनेशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन बी बंगाल विभाजन. प्रश्न 19, नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन सी 1982. प्रश्न 20, समान नागरी संहिता कोणत्या भागात आहे? तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन बी राज्य धोरणाची तत्त्वे. प्रश्न 21, मान्सूनचा माघार कोणत्या महिन्यात सुरू होतो? तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन सी सप्टेंबर. प्रश्न 22, सविनय कायदेभंग चळवळ कधी सुरू झाली? तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन बी 1930. प्रश्न 23, लोकपाल संकल्पना प्रथम कोणी मांडली? योग्य उत्तर आहेत ऑप्शन बी एल.एम. सिंघवी. प्रश्न 24, भारतातील सर्वात लांब नदी? योग्य उत्तर ऑप्शन बी गंगा. प्रश्न 25, सार्वत्रिक प्रौढ मताधिकार भारतात कधी लागू झाला? तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन सी 1950. प्रश्न 26, बंगालचा वाघ म्हणून कोण ओळखले जाते?
तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन बी बिपिनचंद्र पाल. क्वेश्चन नंबर 27. आर्थिक नियोजन कोणत्या देशातून प्रेरित आहे? योग्य उत्तर ऑप्शन सी रशिया. प्रश्न 28. जागतिक व्यापार संघटना स्थापना वर्ष? तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन बी 1995. प्रश्न क्रमांक 29. हिमालय कोणत्या प्रकारच्या पर्वतरांगा आहेत? तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन सी वलित. प्रश्न 30. केंद्रीय अर्थसंकल्प कोण सादर करते? तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन सी वित्तमंत्री, ज्यालाच अर्थमंत्री देखील म्हणतात. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 30 प्रश्न पाहिले. यापैकी तुमचा स्कोर किती झाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महाटीईटी 2026 साठी महत्त्वाच्या टेस्ट सिरीज, PYQs आणि संपूर्ण तयारीसाठी अर्चना स्टिचिंग अप या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये आपण टॉपिक वाईज टेस्ट घेणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.